आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या रील्स बनवण्यासाठी किंवा आपल्यातील कला दाखवण्यासाठी अनेकदा काही जण जीवघेणा स्टंट करतात। मात्र रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असतानाही असे स्टंट केले जातात। या स्टंटमुळे इतर प्रवाशांना वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो। अनेकदा अपघाताचीही शक्यता असते। नागपूरमधील बाठोडा पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने एका तरुणाचा पाठलाग करून त्याला अटक केली। तरुण रस्त्यावर धोकादायक स्टंट करत होता आणि बेदरकारपणे मोटरसायकल चालवत होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावर हा तरुण वेगाने मोटरसायकल चालवत स्टंट करत होता, ज्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आले होते। या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाने तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली। अटक केलेल्या तरुणाचं नाव सूरज सिंग विक्रम सिंग 20 वर्ष असे आहे। तो जरीपटका येथील लाल गोदाम येथील रहिवासी आहे। स्वामीनारायण मंदिर परिसरात नाकाबंदी दरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन पारडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले, जिथे त्याच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आणि रस्त्यावर स्टंट करून किंवा बेपर्वाईने गाडी चालवून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहनही केले आहे। तसेच अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।